श्री स्वामी समर्थ। 14 एप्रिलपासून चमकणार काही राशींचे नशीब, अचानक होणार त्यांना धनलाभ। त्याचप्रमाणे सूर्यदेव करणार आहे मेष राशीमध्ये प्रवेश। बघा, 4 एप्रिल रोजी सूर्यदेव मेष राशीत आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे आणि अशा प्रकारे तो सर्व राशींवर आपला शुभ प्रभाव टाकणार आहे। तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये त्या भाग्यवान राशी कोणत्या आहे, म्हणजे 14 एप्रिलपासून कोणत्या राशींचे नशीब हे चमकणार आहे। यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानला जातो आणि यासोबतच सूर्यग्रहाला मान, प्रतिष्ठा, आत्मविश्वास, सरकारी नोकरी आणि पित्याचा कारक देखील मानला जातो। 14 एप्रिल रोजी सूर्यदेव मेष राशीत आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे आणि अशा प्रकारे तो सर्व राशींवर आपला शुभ प्रभाव देखील टाकणार आहे। परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांच्यावर सूर्यदेवाचे विशेष आशीर्वाद हे राहू शकतात। त्याचवेळी मान आणि प्रतिष्ठेत त्यांची वाढ होऊ शकते। चला तर जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि यामध्ये तुमची रास कोणती आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा। तर पहिली रास आहे तर ती म्हणजे मिथुन राशी। सूर्यग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते, कारण की सूर्यदेव तुमच्या गोचर कुंडलीतून 11व्या घरामध्ये भ्रमण करणार आहे। त्यामुळे यावेळी तुम्ही तुमच्या डोळ्यांचे नवीन स्रोत बनवू शकता, म्हणजेच तुम्हाला नवनवीन या संधी साधून येऊ शकता। त्याचप्रमाणे तुमचे जे काही नकारात्मक विचार होते तर ते सकारात्मक विचारांमध्ये तुमचा बदल हा होऊ शकतो। यासोबतच तुम्हाला जर घर, मालमत्ता याच्या संबंधित काही गोष्टी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्की मिळणार आहे। समाजामध्ये तुमचा मान सन्मान हा वाढणार आहे। त्याचप्रमाणे कामाच्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती देखील होऊ शकते। व्यवसायाच्या क्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ हे तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला नवीन यश देखील मिळणार आहे। ज्या व्यक्तींना नोकरी करायची आहे त्यांना नोकरी मिळेल, ज्यांना घर घ्यायचं आहे तर घर देखील घेण्याचे स्वप्न तुमचे हे पूर्ण होऊ शकते। जमीन इत्यादी प्रॉपर्टी संबंधित क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचे काम हे यशस्वी होऊ शकतं। यावेळी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना योग्य मान्यता मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला उच्च पद मिळेल। यासह तुम्हाला गुंतवणुकीतून अधिक फायदा देखील होणार आहे। यानंतरची जी दुसरी रास आहे तर ती म्हणजे कर्क राशी। तर कर्क राशीच्या लोकांसाठी देखील सूर्यदेवाची राशी ही परिवर्तन शुभ ठरणार आहे, कारण की सूर्य हा तुमच्या राशीतून कर्मभावाचा प्रसार करणार आहे। त्यावेळी तुम्हाला व्यवसायामध्ये विशेष अशी प्रगती मिळणार आहे। त्याचप्रमाणे करिअरमध्ये पदोन्नतीसह नवीन प्रकल्प तुम्हाला सुरू करता येईल। याशिवाय आर्थिक दृष्टिकोनातून देखील हा काळ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे। त्याचबरोबर जे व्यक्ती बेरोजगार आहे तर त्यांना देखील नोकरीच्या अनेक प्रकारच्या संधी ह्या तुम्हाला मिळू शकतात, फक्त तुम्हाला प्रयत्न करायचे आहे। त्याचवेळी व्यापाऱ्यांना यावेळी चांगल्या प्रकारे ऑर्डर ह्या मिळू शकतात। तुमची व्यापारामध्ये प्रगती होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला पैसा कमावता येईल आणि यामुळे तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारणार आहे। तसेच तुमचा व्यवसायाचा विस्तार देखील होऊ शकतो। यानंतरची जी तिसरी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे तर ती म्हणजे सिंह राशी। सिंह राशींच्या लोकांसाठी देखील सूर्याच्या राशीतील जो बदल आहे तर तो देखील अतिशय शुभ हा ठरणार आहे, कारण की सूर्यदेव तुमच्या राशीतून भाग्य आणि परदेशात संक्रमण करणार आहे। यावेळी नशीब तुमच्यासोबत असणार आहे, म्हणजेच तुम्ही जे कोणतंही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश हे मिळणार आहे। यावेळी तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी देखील प्रवासयोग तुमचा होऊ शकतो। जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही विशेषतः काम आणि आर्थिक बाबींमध्ये यश मिळवण्याचे संकेत आहेत आणि हा जो काळ आहे तर तो आरोग्यासाठी देखील चांगला राहणार आहे। यावेळी तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यांमध्ये देखील सहभागी होऊ शकता। विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक ज्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश हे मिळू शकते। अशा प्रकारे ह्या ज्या 3 भाग्यवान राशी आहेत तर त्यांना 14 एप्रिलपासून अनेक प्रकारचे लाभ होणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला धनलाभ होण्याचे योग आहेत। त्यामुळे सूर्यदेव मेष राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे चांगल्या संधी या लाभून येणार आहे। आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तसेच आपली रास कोणती आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील नक्की लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।